हॅलो गाईज, वेलकम टू माय सेकंड यापिंग सेशन विथ जेस. तर मी एवढे दिवस गायब होते. इवन आय डोंट नो मी काय करते. लाईक मधूनच व्लॉग टाकते, मधूनच मिनी व्लॉग टाकते, मधूनच गायब होऊन जाते, घोस्टिंग करते. ठीक आहे. एनिवेज, तर आजचा टॉपिक आहे आत्या. येस, यू हर्ड मी राईट, आत्या. तर फ्यू डेज बिफोर आमचा रिझल्ट लागला HSCचा. मी पास झाले, माझे सगळे फ्रेंड्स पास झाले. होपफुली 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 माझे सगळे फ्रेंड्स चांगल्या ग्रेड्सने पास झालेले आहेत. आणि असं एकही फ्रेंड असं नाही की जे फेल झाले, लाईक पास झाले, ते जास्त महत्त्वाचं आहे. अजून एक गोष्ट गाईज, इग्नोर माझा अवतार करा, इग्नोर माय अवतार. ठीक आहे. बिकॉज मी आहे तशा पोझिशनवर बसली, उठली आणि मी रेकॉर्ड करते. बिकॉज आय वॉन्ट टू रेकॉर्ड दिस टॉपिक टुडे. आणि मी हे आज पोस्ट करणार म्हणजे करणार. ओके. सो हेअर वी बिगिन. सो माझी एक फ्रेंड आहे, आय वोंट टेक हर नेम. तर ती आणि मी रिझल्टच्या दिवशी इतके पॅनिक झालो होतो. लाईक आम्ही फोन करून एकमेकांना रडत होतो की ब्रो काय होणार आहे आता, काय होणार आहे. लाईक सुसाईड करायचं का. लिटरली आम्ही असं बोलत होतो की तुला कमी मार्क्स पडले ना, तू सुसाईड करणार का, मला कमी मार्क्स पडले तुम्ही सुसाईड करू का. लिटरली आम्ही असं बोलत होतो. कारण टेन्शन आणि काय बोलतात त्याला, एक वर्ड आहे यार, आमचं ब्रेन एकदम असं हायपर झालेलं. लाईक आम्हाला टेन्शन आलं तर एन्झायटी राईट, एन्झायटी होत होतं की समजत नव्हतं की काय करू असं झालं होतं 2 मिनटं आम्हाला. पण नंतर जसं जसं वेळ जात राहिला तसं म्हणजे आमची अजून होत राहिली. तर मग त्यानंतर आमचं असं झालं ना की तिने फोन कट केला आणि मी झोपून गेले. मला एवढं टेन्शन आलं की मला झोप लागली. लेजिट माणसांना की जेव्हा टेन्शन होतं तेव्हा झोप, भूक, म्हणजे सगळं त्यांचं असं मिस करून जातं. लाईक सगळं असं काय म्हणतात, झोप उडून जाते, भूक लागत नाही, काही नाही, असं बेचैनी होती. मला एवढी झोप आली की मी झोपून गेले. ॲक्च्युली मी झोपून गेले. आणि 12:59 वाजता, एक्झॅक्ट 12:59ला माझ्या बारक्या बहिणीने मला उठवलं. मला जोरात, दीदी उठ, दीदी तुझा रिझल्ट आहे. आणि मी अशी फुल केस अशी घाणेरडी अशी चालते आणि फोन दे कारण तिच्याकडे फोन होता. मी असा फोन असा हातात घेतला आणि मी असा फोन घेतला आणि तिथे लॉग इन वगैरे केलं. ID टाकली, मम्मीचं नाव टाकलं, ID नाही सॉरी, हे टाकलं, काय बोलतात त्याला, सीट नंबर टाकलं आणि मम्मीचं नाव टाकलं. ते टाकलं, हँग झाला मोबाईल. शेट म्हटलं याला कधी काय होत नाही. किती पडलं, तो माझा मोबाईल एवढं वरनं पडलाय ना की फुटला तर नाहीच तो अजूनपर्यंत, पण त्याचं सगळं व्यवस्थित आहे. पण रिझल्टच्या दिवशी तो डायरेक्ट हँग झाला. मी शेट म्हटलं, घाबरले मी. अरे असं कसं झालं अचानकच. मला टेन्शन यायला लागलं. आणि माझ्या व्हॉट्सअपला कसं नाही, मी व्हॉट्सअपची नोटिफिकेशन ॲक्च्युली बंद केली कारण मला सगळे रिलेटिव्सचे मेसेज येत होते. मावशी काका आत्या बित्या सगळं, म्हणजे आत्याचं नाही, मावशी काका ह्यांचं सगळं नाही का मेसेजेस येतील. मी घाबरले होते. मी नोटिफिकेशन बंद करून टाकली त्या दिवशी डायरेक्ट. तर माझ्या मम्मीनी ॲक्च्युली रिझल्ट पाहिला होता आणि मम्मीनी माझ्या रिझल्ट मला सेंड केला होता. मला हे नंतर कळालं ॲक्च्युली. तर मी असं 2-3 वेळा ट्राय केलं तर ते नेटवर्क ट्रॅफिक म्हणतात. जेव्हा भरपूर लोक नेटवर्क म्हणजे ब्राउझरवरती जर एकाच साईटवरती असतील तर त्याला नेटवर्क ट्रॅफिक म्हणतात. तर ते त्या दिवशी नेटवर्क ट्रॅफिक झालं होतं. आणि मग मला थोडंसं वेळ लागला. लाईक 1 वाजून काहीतरी 12 मिनिटाला मी माझा रिझल्ट बघितला. मी असं होते, शेट माझा रिझल्ट काय येईल. मला एवढी गॅरंटी होती स्वतः की मी पास होणार. माझ्यासमोर असा फोन आहे, मी अशी करते, देवा प्लीज चांगलं येऊ दे. मोबाईल खोलला, सॉरी तो पेज ओपन झाला. प्रीती माझी बारकी बहीणमध्ये, दीदी पेज ओपन झाला. ठीक आहे म्हटलं, बघितलं मी, बघितलं हो मी तर पास हो गई भाई. पण ते मार्क्स म्हणजे मला सॅटिस्फाय करतील एवढे नव्हते. लाईक मला एक्सपेक्टेशन होती अबव 85. येस, अबव 85ची एक्सपेक्टेशन मला माझ्याकडनं होती. बट बिलो 85 पडलेत. आपण असं खूप जास्त एक्सपेक्टेशन जेव्हा ठेवतो ना तेव्हा ती गोष्ट कधीच होत नाही. लाईक माणसांकडनं, आपल्या स्वतःकडनं सुद्धा आपण जेव्हा जास्त एक्सपेक्टेशन्स ठेवतो ना तेव्हा त्या गोष्टी पूर्ण नाही होत. लाईक आय हॅव एक्सपिरियन्स दिस थिंग्स. मॅनिफेस्टिंग असतं, 11 विश असतं, ती गोष्ट एक वेळेस पूर्ण होऊ शकते. पण
एक्सपेक्टेशन्स कधीच पूर्ण होऊ शकत नाही. आपल्याला स्वतःला हर्ट होणार एक्सपेक्टेशन्स. परत मग ते आपलं मेंटल ब्रेकडाऊन होणार की अरे शिट, मी एवढं एक्सपेक्ट केलं होतं, ते का नाही झालं. मॅनिफेस्टिंग काय असते मी पण सांगते की मॅनिफेस्टिंग फक्त एक युनिव्हर्स हेल्प नाही करत आपल्याला, आपण सुद्धा त्या गोष्टीसाठी एफर्ट्स करतो. लाईक एक फॉर एक्झाम्पल, मला जर काय घ्यायचं आहे, लाईक इफ आय हॅव टू बाय अ हाऊस, तर मी ती गोष्टीसाठी कष्ट करणार. फक्त असं नाही बोलणार की युनिव्हर्स विल वर्क फॉर मी आणि आय विल नॉट कीप माय फिंगर क्रॉस्ड एव्हरी टाईम. मी वर्क करणार त्या गोष्टीसाठी. आय विल टेक एफर्ट्स फॉर दॅट. ठीक आहे, असं नाही की बसूनच सगळं मला भेटणार आहे आणि गॉड विल गिव्ह मी डायरेक्टली द गिफ्ट. ओके, देव पण म्हणाल बाबा तू कष्ट कर, विदाऊट कष्ट तुला काही मिळणार नाहीये. सो कष्ट तर करायचेच आहेत. ओके, आपण ती गोष्ट प्रेयरमध्ये पण ठेवायची, बिकॉज समटाईम गॉड गिव्स अस अनएक्सपेक्टेड थिंग्स. दॅट्स राईट, तुम्ही खरं ऐकलं, बरोबर ऐकलं, अनएक्सपेक्टेड. ठीक आहे, एक्सपेक्टेशन्स नाही ठेवायचे देवाकडनं, बट यू कॅन प्रे. ठीक आहे, तो आपण टॉपिकच्या बाहेर गेलो गाईज, पण इट्स ओके. आपला टॉपिक आत्या होती. सो माझ्या फ्रेंडचा मला फोन आला, मी तिला फोन केला, सॉरी मी फोन केला तिला फोन केला आणि तिला म्हटलं हॅलो किती पडले. ती मला तिथून म्हणते जसे तुला किती पडलेत खरं सांग ना प्लीज. मी म्हटलं अगं तू सांग ना. तर मग मी सांगितलं की मला पडलेत एवढे. ती म्हटली काय, मला एवढे पडले. म्हणजे 1% थोडंसं कमी पडलं तिला, बट ती जास्त डिझर्व करते. ॲक्च्युली ती खूप जास्त डिझर्व करते, कारण तिने केलं होतं यार अभ्यास, आय नो. पण ठीक आहे, जाऊ दे चला. आणि मी शॉक, ती रडायला लागली, मी रडायला लागले. मला कमी मार्क्स, तिला कमी मार्क्स. म्हणजे तिला सॅटिस्फाय होणार तशी, म्हणजे ती सॅटिस्फाय नाही होणार त्या मार्क्समध्ये, म्हणून ती रडली. आणि मी का रडले, कारण मला होतं टेन्शन, माझे मॉम डॅड मला मारतील का. असं झालं तर शिट, माझ्या मम्मी पप्पानी मला मारायला नको. प्लस माझ्या फॅमिली, माझ्या रिलेटिव्हने जर मला टोमना मारला तर मी डिप्रेशनमध्ये जाईल, मला एन्झायटी होईल, मला पॅनिक अटॅक येतील. मग मी असे करत बसणार. त्यापेक्षा मी शांत बसली. मी म्हटलं नाही, रडून काय होणार नाही. जसं का यू हॅव टू बी काम, यू हॅव टू बी काम, यू हॅव टू बी काम. मग सो आम्ही जेव्हा एक्झाम हॉलमध्ये फिजिकली होतो ना, लाईक ॲक्च्युअलमध्ये जेव्हा होतो ना, तेव्हा मला एन्झायटी व्हायची. लाईक असं मी वेगळ्या झोनमध्ये पोचायचे. लाईक म्हणजे मी अभ्यास करायचे, असं नाही की मी अभ्यास केला नाही. माय पेरेंट्स हॅव सीन इट. पण त्यांचं असं होतं की नाही तू अभ्यास नाहीच केलं, तू नाहीच केला. आणि मला कधी कधी असं होतं ना की घरच्यांकडनं खूप जास्त असं बॉदरेशन येतं की नाही तू अभ्यास करत नाही आहे, तू फक्त एवढाच वेळ अभ्यास केला का, तेवढंच केलं का. बट आय हॅव टू टेल वन थिंग की जेवढं आपल्याकडनं होतं ना आपण तेवढंच केलं पाहिजे. एक्स्ट्रा ओव्हर केलं नाही पाहिजे, बिकॉज आपल्या ब्रेनला तेवढं म्हणजे प्रत्येकाची कॅपेबिलिटी कमी असते. लाईक प्रत्येकजण एवढं हुशार नाही होऊ शकत. काय म्हणतात त्याला, हां, प्रत्येकजण एवढं केपेबल नसतं की एखादा जर हुशार मुलगा आहे, खूप टॉपर आहे, आणि एक बिलो ॲव्हरेज किंवा ॲव्हरेज मुलगा, तो त्याला कम्पेअर करून तुम्ही ह्याची आणि त्याची काय म्हणतात त्याला कम्पॅरिटी नाही करू शकत ना गाईज. तुमचं ठीक आहे, तुम्ही अभ्यास करता 24 तास, बट प्रत्येकजण अभ्यास करून मोठं होत नाही. प्रत्येक जणाला लाईक एव्हरीबडी हॅव देअर ओन ड्रीम्स, देअर पॅशन्स. सगळ्यांना सगळं वेगळं असतं. सो इंडियन पॅरेंट्सचं काय थिंकिंग असतं की नाही आम्ही म्हणणार तसं करायचं, आम्ही म्हणणार तसं करायचं. आम्ही जग बघितलंय, आम्ही तुमच्यापेक्षा 4 पावसाळे बघितलेत. यार आम्ही सुद्धा त्या पावसाळ्यांमध्ये भिजतोय गाईज नाही पेरेंट्स, आम्ही सुद्धा त्या पावसाळ्यात भिजतोय ना. वाय डोंट यू अंडरस्टँड की आम्ही सुद्धा आता थोडेसे मॅच्युअर झालेलो आहोत. तुम्ही जर आम्हाला काय म्हणतात, तुम्ही जर आम्हाला फ्रीडम दिलं नाही तर हाऊ आर वी गोइंग टू सी द पावसाळे यू हॅव सीन मोर दॅन अस, बरोबर ना. सो माझं असं म्हणणं आहे की लेट अस बी फ्री. आपण परत मुद्द्यावरनं सरकलोय, आपण परत मुद्द्यावर यायचं आहे आता गाईज. सो आपला टॉपिक आत्या होती, आपण सेकंड टाइम आत्यावरनं सरकलोय. आता मेन म्हणजे माझ्या फ्रेंडने मला फोन केला, मला म्हणाली की माझ्या पप्पाने माझं लग्न ठरवलंय. मी म्हटलं काय, हे काय झालं अचानक. तर ती मला म्हटली की हे बघ जसिका, माझ्या घरच्यांनी मला धमकी दिली होती की जर तुला चांगले मार्क पडले नाही तर आम्ही तुझं लग्न लावून टाकणार. मी म्हटलं नाही यार असं नाही होऊ शकत. कोणाचे पेरेंट्स असं फोर्स नाही करू शकतो की तुला याच्याशीच लग्न करायचं, तुला लग्नच करायचं आहे, तो तुझा डिसिजन आहे, तुला करायचं का नाही. तर मग मी तिला समजवलं की नाही ब्रो तू चिल हो, तुझे पेरेंट्स तुला फक्त घाबरवण्यासाठी असं म्हणत असतील, त्यांच्या मनातही असं नाही की इतक्या लवकर आमच्या मुलीचं लग्न लावून द्यायचं आहे.
तर मी तिला खूप समजवलं, तर तेव्हा ती शांत झाली. आणि तिला एवढा वेळ समजवल्यानंतर तेव्हा ती कुठं शांत झाली. तिचा मला संध्याकाळी पण फोन आला, तर ती मला म्हणाली की जसिका मला खूप टेन्शन येतं, माझे मम्मी पप्पा काय बोलतील माझं रिझल्ट बघून, हे ते. म्हणजे तिच्या घरचे हॅपी नव्हते, नॉट इवन माझे घरचे, कारण आम्ही जेवढं एक्सपेक्ट केलं ना ते काहीच नाही झालं. पण ठीक आहे, पुढे मी करणार, ती पण करणार, माझे सगळे फ्रेंड्स करतील. आय बिलीव्ह इन माय ऑल फ्रेंड्स की सगळे खूप चांगलं करतील, खूप छान करिअर बनवतील. ती मला असं म्हणाली माझी फ्रेंड. आणि ती मला एक गोष्ट म्हणाली की तिचे पप्पा तिच्या आत्याच्या घरी गेले होते आणि तिच्या आत्याने तिच्या पप्पांना भडकवलं. लाईक फॉर व्हॉट? की तुझ्या पोरीला कमी मार्क पडलेत क्लासला जाऊन सुद्धा. आणि मला 2 मिनिटं असं वाटलं की काय, कशाला, लाईक आत्याचा काय संबंध आहे यार? तुझ्या पेरेंट्सने तुला कॉलेजसाठी स्कूलसाठी सगळं तुझ्या पेरेंट्सने केलेलं आहे. बाय तुझ्या आत्या म्हणजे तुझ्या आत्याचं काय मध्ये? सो मग ती मला म्हणाली की असं नाही आहे, बट ती म्हणजे तिच्या आत्या होती, सो तिची आत्या तिला म्हणायची की माझ्याकडे राहायला ये वगैरे. तर हे जात नव्हती कधी, बोलायची कॉलेजचं रिझन द्यायची. तर मग तिची आत्या या गोष्टीमुळे भडकली. तर मग मी तिला सांगितलं की ब्रो माझी आत्या अशी कधीच नाही, लाईक ती माझ्यासोबत एकदम अशी फुल चिले. माझी आत्या उलट मला फोन करून नाही, हां बरोबर, फोन केला तर माझ्या आत्याने माझ्या आत्या मला कॉंग्रॅट्स करत होती. मी म्हटलं की यार नाही, म्हणजे मला थोडी भीती वाटत होती की माझे रिलेटिव्स मला खूप ओरडतील, खूप असं नाही का चिडतील, बोलणार नाही, रुसतील वगैरे. पण मी जे एक्सपेक्ट केलं ते नाही झालं, त्याचं उलटं झालं. माझ्या मम्मीनी म्हणजे पप्पांनी, मेन म्हणजे माझी आत्या, माझे काका, माझे मम्मी पप्पा, माझी नानी, मावशी वगैरे यांनी नेगेटिव्ह विचार नाही केला अजिबात माझ्या बाबतीत. त्यांनी माझी पॉझिटिव्ह साईड घेतली. ते मला म्हणले की ठीक आहे तू खूप चांगलं केलंस, इट्स बेटर टू गेट पास्ट बेटर रादर दॅन गेटिंग फेल्ड. आणि मला थोडंसं त्यांच्याकडे मोटिवेट झालं. आणि मला ॲट द सेम टाईम मला थोडं वाईट पण वाटलं की त्यांना सुद्धा वाईट वाटतं की मला कमी मार्क्स पडलेत. बट त्यांनी मला मोटिवेट केलं, दे पुश्ड मी अप, दे सेड तू अजून चांगलं करू शकतेस तू. मग मी म्हणजे आत्या माझ्याशी बोलली, मला असं वाटलं की आत्या मला ओरडेल, पण मी स्वतः शॉक होते की कसं काय यार, म्हणजे माझ्या घरचे मला काय बोललंच नाही, कसं काय, म्हणजे मी शॉक होते. कारण ना काय होतं की काही स्टुडंट्स तर असं असतं. आणि आत्तासुद्धा 2 स्टुडंट्स होते ज्यांनी 12th ची एक्झाम दिली ती, त्यांना कमी मार्क्स पडले म्हणून त्यांनी सुसाईड केलं. प्रत्येक पेरेंट्सचं मला नाही माहिती, बट माझ्या फॅमिलीमध्ये असं आहे ना की त्यांना ते खूप पॉझिटिव्ह आहेत त्यांच्या पोरांच्या बाबतीत. लाईक माझ्या बाबतीत सुद्धा माझे सगळे रिलेटिव्स, म्हणजे आत्या झाली, काका, मावशी वगैरे, माझ्या बाबतीत ते पॉझिटिव्ह आहेत. त्यांना माझी काळजी आहे त्यांना. सो जेन्युइनली त्यांना असं वाटलं की हिला पण टेन्शन नको द्यायला, बिकॉज हिने जर का चुकीचं केलं तर ते त्यांनाही लाईक कोणी सहन करू नाही शकत ना यार. हे मेन असं एक गोष्ट आहे की का करेल. आणि मला प्रश्न पडला मी सुसाईड का करू, म्हणजे एवढे पण कमी मार्क्स नाही पडले, मला कुठेतरी ॲडमिशन भेटू शकतात, चांगल्या कॉलेजमध्ये सुद्धा भेटू शकतं मला ॲडमिशन, ठीक आहे. तर मग मी तिला म्हटलं की ब्रो माझी आत्या कधीच असं नाही करणार, लाईक माझी आत्या खूप चांगली आहे, खूप म्हणजे खूप जास्त चांगली आहे. लाईक मी तिला सगळं सांगते, कुठलीही गोष्ट खालची वरची सगळं सांगते मी तिला. बाकीच्यांच्या आत्यांचं कसं असतं, आत्याने आग लावली, आत्या चोंबडी, हे ते. माझी आत्या अजिबात चोंबडी नाही आहे. लाईक शी इज माय फ्रेंड, खूप चांगली फ्रेंड आहे ती माझी. आम्ही इतकं चिल असतो ना, लाईक माझी होल फॅमिली सांगते गाईज अजिबात टॉक्सिक नाही आहे माझी होल फॅमिली. लाईक एकदम फ्रेंडली, इतकी चिल ना की मी जर बाहेरची कोणतीही गोष्ट सांगेल ना तर ते मला ओरडणार नाही किंवा जज नाही करणार, ते उलट हसतील माझ्यासोबत. जर मी ती गोष्ट एन्जॉय करते ना, दे विल ऑल्सो एन्जॉय. जर मी कुठल्या गोष्टीमध्ये सॅड आहे ना तर ते लोक मला पुश करतील की ब्रो गेट आउट ऑफ इट, यू हॅव युअर लाईफ, लिव्ह युअर लाईफ, बी हॅपी, स्टे हॅपी असं म्हणतील. पण ते कधी मला असं डिमोटिवेट नाही करणार. कधी कधी असं फेजेस येतात की आपली चूक असते त्यामुळे ते आपल्याला ओरडतात. आपल्याला असं वाटतं की नाही हे लोक आपल्यालाच बोलतात, पण नाही, खरं तर चूक आहे ना आपली असते की आपण माती खातो. आपण ज्या एजमध्ये असतो ना, लाईक टीन एज, ती एज अशी असते ना की आपला पाय सारखं घसरत असतो. सो आपले पेरेंट्स, आपले रिलेटिव्स, आता सगळ्यांचं नाही सांगू शकत, सगळ्यांच्या फॅमिलीबद्दल मला काही आयडिया नाही, बट मी माझ्या फॅमिलीचं सांगते की त्यांनी मला सांगितलं की हे बघ चुकीचं काही करायचं नाही आहे, जे करशील चांगलं कर, तू चांगलं करशील तर आम्ही तुझ्या सोबत आहे. आणि स्टील माझे घरचे, म्हणजे लाईक माझी फॅमिली इतकी जास्त सपोर्टिव्ह आहे. लाईक मी खूप थँकफुल आहे. माझे जेवढे पण फ्रेंड्स आहेत ना त्यांच्या फॅमिली म्हणजे अशी ना, त्यांना प्रत्येक गोष्टीला जज करत असते, इतकी जज करतात ना ते लोक माझ्या फ्रेंड्सला की
तुला एवढंच पडलं. आणि आमच्या ग्रुपमध्ये आमचे पेरेंट्स, आमचे नाही माझे एक्स म्हणजे सोडून ते बाकीच्यांचे, एकमेकांना कम्पेअर करतात आमच्याच ग्रुपमध्ये. सो ते हर्ट होतात ना, कुठेतरी हर्ट होतं ना की यार आमच्याच फ्रेंडला जर आमचे पेरेंट्स जर आम्हाला कम्पेअर करतात तर ही बरोबर गोष्ट नाही आहे. तर मग मी तिला सांगितलं, माझ्या फ्रेंडला ज्याच्याशी मी बोलत होते तिला खूप समजवलं. मी तिला म्हटलं तुझे मॉम डॅड काही बोलणार नाही. ती घाबरली होती. ती मला म्हटली की जसे का संध्याकाळी पप्पा येऊन मला काय बोलतील का, मला मारणार तर नाही ना. मी म्हटलं हे बघ असं कधीच नाही होणार. मला पण भीती होती की माझे पप्पा मला मारतील का काय, भीती वाटत होती खूप, ओरडतील वगैरे. पण तसं काहीच नाही झालं. कोणी मला एका शब्दाने काय नाही झालं. सगळेजण हॅपी होते. तुझे पण पेरेंट्स तुला काहीही बोलणार नाही, तू चिल राहा. तर मग तिचे संध्याकाळी पेरेंट्स आले आणि तिचा मला रात्री कॉल, नाही तिचा नाही आला, मीच कॉल केला तिला. ती इतकं निर्लज्ज आहे ना, मी कॉल केला तरच ती आता कॉल करते, नाही तर आधी तिचं स्वतःहून कॉल यायचं. बी ऑन द राईट स्पॉट नाव. तर आपण होतो तिच्या पेरेंट्सवर. हां, तर मग तिच्या पेरेंट्सने तिला काहीच बोलले नाही. तिचे पप्पा बोलले चल ठीक आहे, कमी मार्क्स पडले, काय नाही होत, नेक्स्ट टाइम चांगला करशील तू अभ्यास. तेव्हा तिला कुठं रिअलाइज झालं की रे हां जसे का आपल्याला बोलली होती. मला एक कळत नाही माझ्या फ्रेंड्स माझं ऐकत का नाही यार. म्हणजे मी त्यांना तिला सांगितलं की भाई तू नको टेन्शन घेऊस, तुझ्या घरचे तुला काहीच बोलणार नाही, तू चिल राहा, तू शांत राहा, बास, तू टेन्शन घ्यायची काही गोष्ट नाही. तुझे पप्पा मला माहिती आहेत चांगले. मी तिला म्हटलं होतं की तुझे पप्पा तुला नाही ओरडणार, तू चिल राहा, तुझी मम्मी पण तुला एका शब्दाने काय नाही बोलणार, ते लोक मस्त हॅपी आहेत, आता ती खुश आहे मस्त. मग मी तिला समजवलं की हे बघ आत्याला काय बोलायचं बोलू दे, फरक नाही पडणार. तुझी लाईफ आहे, तुझे पेरेंट्स आहेत, तुझे पेरेंट्स तुझं सगळं काय म्हणतात तुला म्हणजे A to Z सगळं तुझे पेरेंट्स तुला खर्च पुरवतात. नॉट युअर रिलेटिव्स नॉर युअर आत्या. ओके, तुझे पेरेंट्स आहेत तुझा वर्ल्ड, तुझे पेरेंट्स असतील तुझ्यासोबत. तू हॅपी आहेस तर तुझे पेरेंट्स हॅपी आहेत, तू सॅड आहे तर तुझे पेरेंट्स सॅड आहेत. मी तिला ही गोष्ट समजवली. अँड देन मला ना असं वाटलं की तिला मग मी तिला सांगितलं की हे बघ आपल्यासोबत आहे ना बाकी कोणीही रिलेटिव्ह असो नसो फरक नाही पडत. पेरेंट्स आर द वन हू आर विथ अस एव्हरी टाईम. लाईक दिवसात ना भरपूर वेळ आपले पेरेंट्स असतात, आपली आत्या काका बिक्का हे कधीतरी येतात आपल्यासोबत. जॉईंट फॅमिली असेल तर गोष्ट वेगळी आहे, तिथं टोमणे बिमणे असतातच कंटिन्यू. पण मी तिला ही गोष्ट समजवली की आत्या तुझ्याकडे सगळ्याकडे नाही येणार आहे. आणि ओरडायला काय यार, सगळेजणच ओरडतात, आपलं ऐकायचं सोडून द्यायचं. जर चांगलं सांगत असेल तर ठीक आहे, तर तुझं काम आहे की तू ऐकायचंच. पण जर काय ते नेगेटिव्ह अप्रोच करत असेल तर बाई सोडून येतो गोष्ट तिथंच, तू ऐकू नकोस त्यांचं. ठीक आहे, मी तुला सांगते की मी तुम्हाला सांगते की नेगेटिव्ह गोष्टी. आणि मग मी तिला सांगितलं की नेगेटिव्ह गोष्टींकडे लक्षच द्यायचं नाही अजिबात. जे लोक तुझं चांगलं बघतील, जे लोक तुझ्यासाठी चांगलं बोलतील ना, तू त्यांच्याशीच बोलायचंस. असं नाही की बोलायचं नाही कोणाशी, बट जेवढं पुरतं तेवढं. हे बघ जे लोक असतात ना आपल्याला नेगेटिव्ह अप्रोच देतात, ती लोक कधी स्वतः पुढे गेलेली नसतात, ते कधी शिकलेले नसतात, ते लोक टॉक्सिक असतात, त्यांचा माइंडसेट टॉक्सिक असतो. इफ वी आर पॉझिटिव्ह, इफ आपले पेरेंट्स आपले अराउंड म्हणजे सराउंडिंग जी पॉझिटिव्ह असेल ना तरच आपण पॉझिटिव्ह राहतो. नाहीतर काही काही लोकांचा ऑरा सुद्धा एवढा नेगेटिव्ह असतो ना की आपल्याला ते समोरनं येत असलं तरी किळस येते की यार शी हा माणूस ही बाई ही काय येते आपल्याकडे, असं फील होतं. लेजिट कधी कधी फील होतं माहिती आहे का कधी. आणि जर असं कधी झालं ना की खूपच जास्त ओव्हर केलं की शांत करून टाकायचं, डायरेक्ट धडाधड बोलायचं. तुझे पेरेंट्स तुला सांभाळतात, नॉट युअर आत्या. ठीक आहे, मी तिला त्या दिवशी म्हणाले की मी कधी असं हे नाही विचार केलं की माझे फॅमिली किंवा माझे रिलेटिव्स मला वाईट बोलतील. आजपर्यंत असं कधी नाही झालं की माझ्या पेरेंट्सनी माझ्या फॅमिलीने मला डिमोटिवेट केलेलं आहे. ठीक आहे, जेव्हा ते रागात असतात तेव्हा बोलून जातात, बट रागात बोललेली गोष्ट कधी खरी नसते गाईज, कधी म्हणजे कधीच नाही. आणि आपल्या पेरेंट्स आपली फॅमिली कधी आपलं वाईट बघत नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण तरी पण आपला माइंडसेट असा असतो की नाही हे लोक आपल्याला टॉर्चर करतात, हे लोक आपल्याला बॉदरेशन देतात. सो दिस इज नॉट द राईट थिंग. म्हणजे हे बरोबर नाही की आपण असा विचार नाही केला पाहिजे. वी शुड थिंक पॉझिटिव्ह. ठीक आहे, हे सगळं झाल्यानंतर मला फक्त एवढंच बोलायचं की ह्याचं त्याचं ऐकायचं नाही. तुमच्यासोबत तुमचे पेरेंट्स असतात, तुमचे मॉम आणि डॅड तुम्हाला सगळ्यात जास्त म्हणजे महत्त्वाचे असले पाहिजे, नॉट एनीवन एल्स. ओके, आणि राहिला प्रश्न आत्याचा, तर हा टॉपिक हा व्हिडिओ म्हणजे स्पेशली आत्यावरती पडणार होता. पण मला असं वाटतं की माझ्या आत्याने हे बघितलं तर ती मला काय बोललेलं आय डोंट नो. बिकॉज मी जे काय बोललं ते खरं बोलली. माझी आत्या खरंच खूप 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 चांगली आहे, खूप जास्त. लाईक मी तर प्राऊडली बोलू शकते, प्राऊडली. मी
अख्ख्या युनिव्हर्समध्ये लकी गर्ल आहे की मला चोंबडी आत्या नाही आहे, मला सगळ्यात भारी आत्या भेटली. ओके, म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यात चिल पर्सन म्हटलं ना तर माझी आत्या असू शकते. आणि मी तिला सांगितलं की भाई तुमचं सगळ्यांचं ऐकून मला 2 मिनिटं असं वाटतं की नाही, आय एम द लकीस्ट पर्सन इन द ग्रुप की मला चांगले रिलेटिव्स आहेत. लाईक तसं बिचिंग तरी नाही करत आहेत ना, म्हणजे बाकी अदर रिलेटिव्ह सोडून माझे जे क्लोज रिलेटिव्स आहेत ना ते चांगले आहेत, खूप म्हणजे खूप चांगले आहेत. ते मला कधीही डिमोटिवेट करत नाहीत. सो मला एवढंच बोलायचं की ह्याचं त्याचं ऐकू नका, टेन्शन घेऊ नका, चिलमध्ये राहावा. तुमची लाईफ आहे, तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आहे. हे ते कोणीही येऊन तुम्हाला जज नाही करू शकत आणि तुमचं लग्न नाही ठरू शकत. इट्स युअर चॉईस, तुम्हाला करायचं का नाही, दॅट्स इट. सो तुम्हाला माझी यापिंग कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आणि हां, आय एम सॉरी की मी एवढे दिवस गायब होऊन जाते, अधून येते मधून येते आणि परत मग ब्लॉग नाही, मिनी ब्लॉग नाही, काही नाही. सो मी प्रॉमिस तर नाही करू शकत बिकॉज लास्ट टाइम पण प्रॉमिस केलं तर मला जमलंच नाही. खूप दिवसानंतर मला असं टाईम भेटतो आहे. सो मी ट्राय करेल ब्लॉग्स वगैरे अपलोड करायचा, यापिंग सेशन्स कंटिन्यू करायचा. सो चलो आत्तासाठी एवढंच. बाय बाय, टेक केअर, स्टे हेल्दी आणि चोमड्या लोकांचं ऐकू नका. दॅट्स इट.